प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका. अमित शहांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम. जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा. शहांच्या सूचना. येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. जसा विजय विधानसभेत मिळाला तसाच विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवायचा आहे. फडणवीसांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश. पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे भगवा फडकवा. महाराष्ट्रात आणि देशातही भाजप. पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे भाजप आली पाहिजे. भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन. शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल. पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केलं असंही वक्तव्य. महाराष्ट्रात आल्यावर पवार ठाकरेंवर बोलल्यावर हेडलाईन मिळते. शहांनी 2 शब्द देशमुख सूर्यवंशी कुटुंबावर बोलायला हवे होते. अमित शहांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर. आजही शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो. म्हणजे शरद पवार 20 फूट जमिनीच्या खाली नाहीत तर त्यांच्यासमोर सतत उभे आहेत. अमोल कोल्हेंचं उत्तर. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. दगाफटका करून मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवली. अमित शहांची टीका. तर खरी शिवसेना राष्ट्रवादी कोणाची हे जनतेने सांगितलंय असंही वक्तव्य. खरी शिवसेना सांगताना माणूस खरा पाहिजे. बोलणारे ते काय संत आहेत का लोकांना माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर. मनोज जरांगे आज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार. जरांगे सकाळी 11 वाजता मस्साजोग गावाला जाणार. मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार. हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. तर वाल्मिक कराडला 302चा आरोपी बनवण्याचीही मागणी. खंडणीपासून ते खुनापर्यंतच्या आरोपींना कोणीतरी वाचवतंय. आम्ही मोबाईल टॉवरवरून उडी मारणार. हे माझी हत्या करतील त्यापेक्षा आम्ही जीव देतो. ते बाहेर आले तर अनेक मुर्दे पाडतील. धनंजय देशमुख यांचा इशारा. बीडच्या मस्साजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास. सीआयडी पथकाने संतोष देशमुखांच्या कुटुंबाची घेतली भेट. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती. तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही. फेकलेल्या फोनवरूनच चाटेने वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय. तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो. बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कोणाचे फोन आले. कॉल रेकॉर्ड काढा. संदीप क्षीरसागरांची मागणी. बीडमधील शस्त्र परवाना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली. शस्त्र तात्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड. बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार झालाय. सुरेश धर जर स्पष्ट बोलत असतील तर सरकारनं लक्ष घालावं. विजय वडेट्टीवारांची टीका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले. तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल. कायदा सर्वांना सारखाच. कुणालाही पाठीशी घालणार नाही. बीड प्रकरणावर दादांची प्रतिक्रिया. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. खासदार अमोल कोल्हेंची मागणी. मुंडेंचा सपोर्ट असल्याशिवाय आरोपींची एवढी हिंमत होणार नाही. देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची मागणी. बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाणा गावातील सरपंचाला राखेच्या टिप्परनं चिरडलं. अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ठार. चालक फरार. परळीत अद्याप अवैध वाहतूक सुरू. बेडघर नामक राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक. अपघात की घातपात तपासावा लागेल. भाजप आमदार सुरेश धसांना संशय. सौंदाणा गावच्या सरपंचांचा अपघाती मृत्यू नसून हत्यात. भ्रष्टाचारांचं टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलंय. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा मोठा आरोप. संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांना विनंती. परळीतील सरपंचांच्या मृत्यूप्रकरणी कोणावरही संशय नाही. धडक देणाऱ्या टिप्पर चालकाला अटक करण्याची मागणी. हा अपघात कुणावरही शंका नाही. सौंदाणाच्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया. मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण. पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी. अन्यथा दंडासह वसुली करणार. छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा. पालकमंत्रीपद अडलं नाही. 1-2 अपवाद आहे. जानेवारी अखेरपर्यंत पालकमंत्रीपदाचं वाटप होईल. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी. आघाडी तुटली असं म्हणालो नाही. फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. कोणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही. संजय राऊतांचा टोला. राऊतांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार. महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाही. बाळासाहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं ते उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात गमावलं. राणेंची टीका.
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री व्हावं. शपथविधीच्या 8 दिवस आधी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये शपथ घ्यावी लागणार, पण सकाळी फडणवीसांचा फोन आला आणि यावेळी थांबा, भविष्यात भरपाई करतो असं सांगितलं. आमदार रवी राणांचं वक्तव्य. जिल्ह्यात माझा कुणीही दुश्मन नाही, विरोधकांनी चहा पिण्यासाठी बोलावलं तर जाईल. आमदार रवी राणांचं वक्तव्य. तर चहा पिण्यासाठी आधी तसं वातावरण करावं लागेल. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. पुणे शहरात 36,000चा मांजा जप्त. चतुशृंगी, विश्रांतवाडी, बार्जे मार्केट यार्डात पोलिसांची कारवाई. पुण्यातील खडकवासला धरणक्षेत्रात धार्मिक स्थळांची बेकायदा बांधकामं. प्रशासनाकडून जमीनदोस्त. वारंवार नोटीस देऊनही धरणक्षेत्रात अतिक्रमण केल्यानं प्रशासनाची कारवाई. कल्याणच्या एका बारमध्ये ग्राहकाकडून गायिकेवर दारूच्या बाटलीनं हल्ला. बार मालकालाही मारहाण. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या नसरापूरमधील राजगड ठाण्याच्या हद्दीत 2024मध्ये 407 गंभीर गुन्ह्यांची नोंद. खून, प्राणघातक हल्ले, बलात्कार, विनयभंग, दरोडा अशा गुन्ह्यांची नोंद. पुण्यात भरारी पथकाकडून 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचा निर्णय. 15 ते 17 जानेवारीपर्यंत चाचणी होणार. संपादणूक पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत पडताळणी करण्यात येणार. अटल सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन 1 वर्ष पूर्ण. वर्षभरात अटल सेतूवरून 82,81,000 वाहनं धावली. सागरी सेतूला अद्यापही वाहनचालक प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचं चित्र. पुण्याच्या राजगडमधील अमृतेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाला सुरुवात. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबवला. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सर्व फुलांची आवक वाढली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मागणीत मोठी वाढ. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 2057 हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेची लागवड. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान पिकांची सर्वाधिक लागवड. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तराडी परिसरात टरबूजाची लागवड. शेतकऱ्याकडून मल्चिंग पेपरसह सुधारित पद्धतीचा वापर. तालुक्यात 200 हेक्टरवर टरबूज लागवड होण्याचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यात हवामानात बदल होत असल्यामुळे लहान मुलांमध्ये साथीचे रोग वाढले. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णांमध्ये लहान मुलांची गर्दी. नंदुरबार बाजार समितीत सफेद ज्वारीची मागणी वाढली. मागणी वाढल्यानं ज्वारीला 3,000 ते 3,500 दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण.